काय जाणून घ्यायचंय तुला? कारण मग ऐक, हा कुठेतरी धर्म अभावित राहिला पाहिजे. देवताचे तत्व नष्ट होऊ नये यासाठी आम्ही तुला सहाय्य करत नाही आहोत. हे पहा, ते तुझं सहाय्य घेतलं नसतं तर देवतांना जे घडवायचं होतं ना ते कदापि घडलं नसतं. खरं आहे, पण देवता सहाय्य होतील पण केव्हा? तू आहेस तो कलिदेव आणि तुझी छाया जर प्रत्येकावर पडली तर कलह निर्माण होईल आणि कलह निर्माण झाला तर आमचं दैवी तत्व कुठेतरी लायाला जाईल. यामुळे आम्ही सहाय्य करत हे पहा. खरं आहे. आणि त्यानंतर काय केला? गौतम ऋषीची पत्नी भोग घेण्याचा मी तुम्ही केला. एक ऋषीची पत्नी म्हणजे तुमच्यासाठी माते समान. खरं आहे. माते समान असलेल्या स्त्रीचा भोग घेण्यासाठी तुम्ही केला. जाताना गौतम ऋषीचं रूप घेऊन गेला. खरं आहे. बाहेर पडताना कोणत्या रूपाने गेला? इंद्र रूपाने. हे पहा, तुमचा प्रश्न रास्त आहे. देवराज इंद्र जाताना गौतम ऋषीच्या रूपाने तुम्ही गेला आणि ज्यावेळी बाहेर पडलात ना गौतम ऋषीच्या आश्रमातून बाहेर पडलात त्यावेळी बोक्याच्या रूपाने बाहेर पडला. बोक्याच्या रूपाने. एवढंच नव्हे तर तुम्हाला जो सहाय्यक झाला तो म्हणजे सोम ऋषी. तो सोम ऋषी तिथं कुकुट पक्षाचं रूप घेऊन राहील, कोण्याचं रूप घेऊन राहील. हा झाला तुमचा त्याच्या बरोबर पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळी सोम ऋषीचा विवाह करण्याचा ठरविलं त्यावेळी काय केला? ज्याला तुमची कन्या दिला त्या राजकन्याच्या कन्याची तो राजा सोमेश्वर विवाहबद्ध होणार होता. त्याचे सहकार्य विसरला आणि त्या कन्याला घेऊन स्वर्गदरबारात तुम्ही येऊन ठाक मारली. त्या सोमऋषीचा तुम्हाला सहाय्यक ठरला होता तर त्याच्या विवाहासाठी तुम्ही सुद्धा सहाय्यक ठरायला होता. खरं आहे. पण असं कार्य आमच्याकडे घडलं नाही. पण हे पहा कलिदेव, अनेक प्रश्नवल्ली आमच्या समोर निर्माण करण्याचा प्रयत्न हे पहा, सहाय्य तुम्ही कधी होणार नाही. कलिदेवता एका तुम्हाला सांगतोय, तुम्ही आहात ती कलिदेवता आणि कला निर्माण केला असेल तर या